माझ्या धर्माला या धर्माला माझ्या गाण्याला गाण्याला पहिल्या सती धर्माला देव बोल्या राजाला या गावात बोलवाडीला काही प्रकार घडला होता. शहर मरल्या बाजूला त्यावेळेला या विठ्ठल देवाने रहिवास मांडला. 3 दिवसाचा काळ निघून गेला. 2 देवाची झोप लागली. देव विठ्ठल रे बाबा जागा झाला ह्या खडकाच्या माळाला. विठ्ठल खडकाच्या माळाला जागा झाला रे कायला नव्हतं रे का दुरीचे जाव करायला त्यावेळेला देव विठ्ठल बोलत होता या ताल्या बिराप्पाला. हे दादा बिराप्पा आम्ही या गावामध्ये नवीन आलोय. जर या गावामध्ये राहायचं म्हटलं तर गावचा मालक बघायला पाहिजे आपल्याला पाहिजे. म्हणून 2 भावांचा विचार काय चालू झाला या गोठणाच्या माळाला. बंधू आले होते गोठणाच्या माळाला आले होते का विचार कराय त्यावेळेला आवा बोले वाडीला आवा बोले गजा वाडीला आम्ही राया आम्ही गजा राया
चुडीच्या देव निघून आले या गावा कोलवाडीला. दोन भावांचा विचार चालू झाला की ह्या गावा कोलवाडीला आपण इथं राहायचं म्हणून लागला होता. रहिवास मांडला पाहिजे. जर राहायचं म्हटलं तर काही केलं पाहिजे. तर या गावात जागा मिळवायला पाहिजे. जागेचा मालक कोण पहिला बघायला पाहिजे या गावा कोलवाडीला. विठ्ठल देवाचा विचार चाललेला असताना तेव्हा विठ्ठलानं तान्या बिरापाचा निरोप घेतला आणि गावाचा भेद काढण्यासाठी देव निघून चालला या गावा कोलवाडीला. खडकाचं मान सोडलं त्यावेळेला. आता बी जाता देव विठ्ठल रे बाबा निघून गेला या गावा कोलवाडीला. पण काय प्रकार घडला या गावा कोलवाडीला. काय गावा कोलवाडीला देव लागला होता कसा शोध करायच्या वेळेला. सासू घरच्या जुना माया घरच्या लेकी शेणवळ्या बाया खडकाच्या माळाला निघून गेल्या असताना देवा विठ्ठलानं भेट काढला गावचा त्या ठिकाणाला. लागला होता बरे का देव विठ्ठल माझा बरे का भगवान त्या वेळेला. याला बघा सांगू बघा लागला बघा सुनला. अरे माया घरच्या बघा लेकीला. देवा विठ्ठलानं भेद काढून घेतला. देवा विठ्ठल परत मागे फिरला या घोटणाच्या माळाला. बंधवाच्या बाजूला काय बोलायच्या वेळेला दादा बिरापा
तू सांगितल्याप्रमाणे गावा कोलवाडीचा भेद काढून आलो म्हणून सांगत होता त्या खडकाच्या माळाला एका जुडीच्या भावाला बोलायच्या वेळा होय गावाचा भेद काढला म्हटल्यानंतर दोघांनी आनंद झाला या खडकाच्या माळाला. आनंद झाला होता त्यावेळेला. कोण देवाने काय केलं रे बाबा त्या ठिकाण्याला काय केलं असायला त्या त्रिवेळेला गुढीच्या देवांच्या अंगाला धरून घाम सुटला. होय अंगाची मळ देवानी काढली गोटनाच्या माळाला. अंगाची मळी काढली का तुझ्यापासून महाराजा पुत्रा शेर केला त्यावेळेला. या लहानतान्या बाळाला सोमा मल्हार म्हणून नाव ठेवलं गोटनाच्या माळाला. त्या बाळाचं सोमा मला असं नाव ठेवलं जुडीच्या देवाने.